या ठिकाणी सन्मान चिन्ह देताना आदेश दादा पावरी आराध्य 11 बावनदी संघाला या ठिकाणी रत्नागिरी वॉरियर्स संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो जिलान आणि स्ट्राईकवर असेल तो एक आक्रमक फलंदाज बेस्ट ऑफ गुहागर कुंदन रोईलकर गुहागरचा टायगर दहाडतोय काय पाहूया मित्र हो आपण आधीच्या झालेल्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती तो कुंदन रोईलकर तोच एकदा पुन्हा एकदा सज्ज आहे तो आपल्या संघासाठी आणि प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो जिलान सुंदर असा मायला फटका लेग साइडच्या दिशेने निश्चितच पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलं गेले यश भेटतंय ते कुंदन रोईलकर याला आणि 10 भेटतायत ते 4 स्ट्राईक वर असेल तो कुंदन सुंदर असा टाकला चेंडू जिलांच्या मार्फत बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही चेंडू जातोय एस्ट्रक्चरच्या हातामध्ये पुढचा चेंडू स्ट्राईक वर असेल तर पुन्हा एकदा कुंदन पुन्हा एकदा सुंदर असा टाकला चेंडू पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यानंतर सुंदर असा कमबॅक आपल्याला पाहायला भेटतोय जिलान याचा पुढचा चेंडू आता मात्र फुलटॉस दिला होता विमर आणि त्याच्यावर सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषाबाहेर चौका जिलान्याचा स्ट्राईकवर असेल तो कुंदन एक आक्रमक फलंदाज कुंदन रोईलकर पुन्हा एकदा सज्ज पुन्हा एकदा सुंदर असा मायला फटका समोरच्या दिशेने चेंडू काही क्षेत्ररक्षक धावत होता मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर चौका पुन्हा एकदा कुंदन सुंदर असा मायला फटका ऑफसाइडच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि धावसंख्या झाली ती 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 जयगड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 16 या ठिकाणी रत्नागिरी वॉरियर्स संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय तो रत्नागिरी एक्सप्रेस सपवान बारकीर
स्ट्राईक वर असेल तो अमित पवार. पुढचा चेंडू स्ट्राईक वर येतो अमित पवार. उत्तुंगा समायला फटका. चेंडू काही क्षेत्ररक्षक पंकज मात्र सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. निश्चितच धाव मिळत आहेत त्या 2. थोडस फिल्डिंग मध्ये आपल्याला बदल पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहे तो अमित पवार आणि गोलंदाजी करतोय तो रत्नागिरी एक्सप्रेस सॉकवान बारगीर. सुंदर असा लेगच्या दिशेने मारला फटका. चेंडू खाली वैभव गमरे या ठिकाणी पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये चेंडू आणि तो निश्चित एक धाव घेण्यात यश भेटले. खूप वेळ चेंडू हवेत होता मात्र प्रयत्न सुद्धा सुंदर केले गेले होते. तो निश्चितच एक धाव घेण्यात यश भेटलंय अमित याला. आणि आता मात्र स्ट्राईक वर आहे तो पुन्हा एकदा कुंदन. पंचांचा व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते युवराज 11 जयगड संघाला. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल तो कुंदन रोलकर. गोलंदाजी करताना सापवान बारगीर. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी थ्रो जर योग्य त्या ठिकाणी असं निश्चितच खेळाडू बाद झाला असता. मात्र दोन्ही खेळाडू या ठिकाणी व्यवस्थित सुखरूप आहेत. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो अमित पवार आणि गोलंदाजी करेल तो सापवान बारगीर. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो अमित आणि गोलंदाजी करेल तो सापवान. स्लोवर पद्धतीने लागला चेंडू. चेंडू काही क्षेत्ररक्षक वैभव गमरे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो कुंदन. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने व्हायला फटका. चेंडू काही क्षेत्ररक्षक होता मात्र दर्शक बांधला आणि धावा मिळत आहेत ते निश्चितच 4. धाव संख्या संघाची जाऊन पोहोचते 26 धावा. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल तो कुंदन रोहिलकर आणि गोलंदाजी करेल तो सापवान बारगीर. सुंदर असा मायला रिव्हर्स शॉट. निश्चितच चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा दिशेने 4 धावांसाठी. सुंदर असा मायला फटका. धावा मिळत आहेत 4. धाव संख्या जाऊन पोहोचते 30 धावा.
तो राहुल गवाणकर आणि स्ट्राईकवर असेल तो अमित पवार. नॉन स्ट्राईकवर आपण पाहतो तो एक आक्रमक फलंदाज कुंदन रोलकर. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो अमोलजी पवार आणि किरणदादा शिरदनकर. सुंदर असा टाकलेला चेंडू होता मात्र एक अतिरिक्त धाव मिळते ती युवराज 11 जयगड संघाला. धाव संख्या झाली ती 31. राहुल याचा पुढचा चेंडू सुंदर असा मायला फटका ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जाईल निश्चितच 6-6-6 येतोय. अमितच्या बॅटमधून निघाला हा पहिला षटकार. पुन्हा एकदा सज्ज असेल तो अमित पवार. एक सुंदर मारला फटका होता 7 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज आहे. गोलंदाजी करतोय राहुल. पुन्हा एकदा पिकअप शॉट आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणी चेंडू जातोय तो सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अमित पवार ऑन फायर. या ठिकाणी पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे पुन्हा एकदा अमित पवार. पुन्हा एकदा मारला फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल. सुंदर असा झेल सफवान बारगिरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलाय आणि संघाला पहिला धक्का बसतोय तो अमित पवार याच्या मार्फत. आता मात्र पुढचा चेंडू टाकेल तो राहुल आणि स्ट्राईकवर असेल तो विनय मेस्त्री. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो सिक्सर किंग कुंदन रोईलकर. पुढचा चेंडू राहुल याचा स्ट्राईकवर आहे तो विनय. सुंदर असा टाकलेला चेंडू. चेंडू तो लक्षाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो विनय. सुंदर असा मायला फटका. पुन्हा एकदा चेंडू काही क्षेत्ररक्षक सफवान बारगीर आणि या ठिकाणी या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश भेटले ते विनयाला. पुढचा चेंडू राहुल याचा स्ट्राईकवर असेल तो विनय. सुंदर असा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र अपयश येते ते फलंदाजाला आणि पंचांच्या षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या झाली आहे 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45.
आता मात्र स्ट्राईकवर असेल तो कुंदन आणि गोलंदाजी मार्फत आलाय तो रत्नागिरी एक्सप्रेस सपवान बारगीर. सुंदर असा माझ्या फटका लेग साईड चेंडू काही क्षेत्ररक्षक वैभव गमरे थोडंसं फंबल होताना पाहायला भेटलं त्याचा फायदा घेताय तो कुंदन रोलकर यांनी आणि धाव मिळत आहेत त्या दोन. या ठिकाणी पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो कुंदन रोलकर एक आक्रमक फलंदाज. सुंदर असा टाकला चेंडू होता चेंडू काय क्षेत्ररक्षक संकेत या ठिकाणी झेल झालाय. कुंदन बॅक टू पवेलियन. तो 27 धावांवर खेळून आक्रमक जोडी मैदानामध्ये मिनेश मेस्त्री आणि विनय मेस्त्री एकाच संघातले हे दोन खेळाडू आता मात्र आपल्याला खेळताना पाहायला भेटणार आहेत. आणि गोलंदाजी मार्फत असेल तो सपवान बारगीर रत्नागिरी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. पाहूया स्ट्राईकवर पण तितक्या ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय तो मिनेश मेस्त्री मॅन फ्रॉम सेनेवाडी एक आक्रमक फलंदाज. सुंदर असा टाकला चेंडू चेंडू जातो यष्टरक्षक हातात निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू स्ट्राईकवर असेल तो पुन्हा एकदा मिनेश मेस्त्री. आता मात्र मारला फटका चेंडू काही क्षेत्ररक्षक जिलान आणि सुंदर असा झेल या ठिकाणी कंप्लीट करून आता मात्र मिनेश मेस्त्री बॅक टू द पवेलियन. आणि त्याच्या समोर असेल तो कासारी ब्रँड ऑफ कासारी भगवान रहाटे. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो भगवान रहाटे गोलंदाजी मार्फत सपवान बारगीर. सुंदर असा ओढलेला पट्टा आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. भगवानने आले आल्याच रुद्र धारण करताना आपण पाहतोय भगवान आला रुद्र अवतार भगवान रहाटे. स्ट्राईकवर आहे तो भगवान आणि गोलंदाजी मार्फत सपवान बारगीर. या ठिकाणी पंचांचा व्हाईटचा इशारा वन बाउन्स सुद्धा पंचाने दिलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय भगवान राठे ज्याने आल्या आल्या आक्रमकता दाखवली. पहिला चेंडू खेचला होता तो षटकार आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज आहे आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्फत सपवान बारगीर. सुंदर असा व्हायला फटका चेंडू का क्षेत्ररक्षक राहुल गावणकर. राहुल कडनं चुकी होताना
पाहायला भेटणार नाही. निश्चितच त्याने झेल कंप्लीट केला आणि भगवान राठे बॅक टू द पवेलियन. चौपन्न धावा, 4 गडी बाद 54. विनय मेस्त्री खूप टार्गेट आपल्या डोळ्यासमोर असेल. रन रेटचा विचार करायला गेला तर तितक्याच ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते का विनय मेस्त्री याच्याकडून, ते आपण पाहायला सज्ज होऊया मित्र हो. संघाकडून अंतिम षटक, रत्नागिरी वॉरियर्स संघाकडून अंतिम षटक घेऊन आलाय तो वैभव. वैभवाचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल तो विनय मेस्त्री, मॅन फ्रॉम सडेवाडी. सुंदर असा टाकला चेंडू या ठिकाणी स्लो रन पद्धतीचा आपल्याला पाहायला भेटला. चेंडू जातो तो श्रीरक्षकाच्या हातात स्थलांतर होताना. निश्चित कोणत्याही प्रकारची धाव नाही भेटली पहिल्याच चेंडूवरती. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल तो वैभव. पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू, चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन एस्ट्रेक्सच्या हातात. दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहू शकतो. धाव संख्या खूपच कमी आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. 54 धावा गोलंदाजी मार्फत असेल तो रत्नागिरी वॉरियर्स संघाकडून वैभव. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी रनआउटच्या मार्फत विनय मेस्त्री बॅक टू द पवेलियन. विनयाची जागा घेण्यासाठी जातोय तो अभिषेक. हा सुद्धा सडवाडी संघाला बिलॉंग करतो. एक आक्रमक फलंदाज आहे. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो अक्षय शिरदनकर, एक विस्फोटक फलंदाज. नांदेड संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याला मात्र गोलंदाजी करेल तो वैभव. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू, लगातार चौथा चेंडू या ठिकाणी आपण निर्धाव पाहतोय तो वैभव याच्या मार्फत. पुढचा चेंडू वैभव याचा स्ट्राईकवर असेल तो अक्षय शिरदनकर. सुंदर असा मायला फटका समोरच्या दिशेने, चेंडू खाली क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. मिळत आहेत 6 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 60 धावा. असेल तर पुन्हा एकदा अक्षय शिरदनकर, एक आक्रमक फटका पाहायला भेटला होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केला फटका, चेंडू काही झिलान. सुंदर असा थ्रो पाहायला भेटलाय आणि पंचांनी या ठिकाणी रनआउट दिलाय. एकच धाव आता मिळेल आणि अभिषेक मयेकर रनआउटच्या स्वरूपात डगआउट मध्ये येईल. धाव संख्या झाली 5 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा. 62 धावांचं आव्हान असेल तर रत्नागिरी वॉरियर्स संघासमोर.
संघाकडून आपण पाहू शकतो आता मात्र फलंदाजी गेलाय तो अक्षय राठोड आणि जिलान आणि युवराज इलेव्हन्स जयगड संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो कुंदन रोहिलकर मॅन फ्रॉम गुहागरचा टायगर या ठिकाणी धाड धोका पाहूया मित्र हो आपण आता मात्र आपण या सामन्याचा आस्वाद घेऊया स्ट्राईकवर असेल तो धडाकेबाज फलंदाज रत्नागिरी मधला अक्षय राठोड आणि गोलंदाजी मार्फत असेल तो कुंदन रोहिलकर दोन्ही सुद्धा मोठे या ठिकाणी खेळाडू आपण पाहू शकतो आयकॉनच्या स्वरूपात कुंदन आणि अक्षय राठोड पहिल्या चेंडूवर आक्रमकता दिसते आपल्याला अक्षय राठोड कडून सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले ते अक्षय शिरदनकर याच्या मार्फत 2 धावांसाठी मायरा फटका आता मात्र पुढचा चेंडू कुंदन याचा रिव्हर्स स्वीप रिव्हर्स नाही तो सुपर हिट शॉट आपल्याला पाहायला भेटतोय चेंडू सीमारेषा बाहेर षटकार खूप स्वीट साऊंड आला होता तो बॅट मधून चेंडू गेला तितक्याच लांबवर षटकार तो मगाच्या सामन्यात झालेल्या सामन्यात सुद्धा या अगोदरच्या सामन्यात सुंदर बॅटिंग पाहायला भेटली होती आता सुद्धा सुंदर असा मारला षटकार पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपण पाहू शकतो दुसरा षटकार स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय सीमारेषा बाहेर षटकार कुंदन वरती आक्रमण चढवत गेलंय शिरदनकर आपल्याला पाहायला भेटतात पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो अक्षय आता मात्र कुंदनने अक्षयला जाळ्यात फसवलंय स्वतः चेंडू खाली कुंदन आणि अक्षय मात्र आता बॅक टू द पवेलियन 2 चेंडू जरी तुझे असले तरी तिसरा चेंडू माझा होता आणि अक्षय येतोय डगआउटच्या दिशेने गोलंदाजी मार्फत असेल तो पुन्हा एकदा कुंदन रोहिलकर सुंदर टाकला चेंडू होता चेंडूवरती अक्षयला फसवण्यात यश भेटलंय आणि आता मात्र तेही जागा घेण्यासाठी गेलाय तो अक्षय राठोडची जागा घेण्यासाठी गेलाय तो गौरव नागवेकर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय जिलान हा सुद्धा एक सिक्सर किंग म्हणता येईल आपल्या रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे पुढचा चेंडू कुंदन याचा गौरव याच्या बॅटतून निघालेला पहिला फटका चेंडू खाली अमित पवार सुंदर असा झेल पाहायला भेटला अमित पवार याच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण
खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय अमित पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत आपल्या संघासाठी वैयक्तिक 4 धावा वाचवलेत खूप सुंदर क्षेत्ररक्षण अमित पवार पुढचा चेंडू कुंदन याचा स्ट्राइक वर असेल तो गौरव नागवेकर सुंदर असा टाकला चेंडू जातोय स्ट्रक्चरच्या हातात निर्धाव चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 16 धावा षटक युवराज 11 जयगड संघाकडून घेऊन आले तो अमित पवार मगाच्या सामन्यात खूप सुंदर गोलंदाजी केली होती योग्य टप्पा होता योग्य दिशा होती आता मात्र तितक्याच ताकदीची गोलंदाजी पाहायला भेटते का ते पाहूया आणि स्ट्राइक वर असेल तो एक सिक्सर किंग जिलान अमित याचा पहिला चेंडू सुंदर असा मायला फटका चेंडू जाईल निश्चितच 4 धावांसाठी जिल्ह्याच्या बॅटतून निघालेला पहिला चौकार चेंडू सुंदर असा टाकला चेंडू खूप वेगवेगळे चेंडू हा गोलंदाज टाकतो प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला भेटतंय पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने व्हायला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल अभिषेक याचा या ठिकाणी पंचांनी निर्णय दिलाय प्लेयर पाहायला भेटतील नॉन स्ट्राइक वर असेल तो गौरव नागवेकर पुढचा चेंडू अमित याचा स्ट्राइक वर असेल तो वैभव सुंदर असा ऑफसाइडच्या दिशेने मारला फटका चेंडू काही क्षेत्ररक्षक थोडस क्षेत्ररक्षण लूज पाहायला भेटते त्याचा फायदा नक्कीच घेतला तो वैभव यांनी आणि धावा मिळत आहेत त्या 2 पुढचा चेंडू अमित याचा सुंदर असा टाकला चेंडू आणि पुन्हा एकदा जेलबाद झालाय तो वैभव बॅक टू द पवेलियन सुंदर अशी गोलंदाजी अमित पवार याच्या मार्फत पाहायला भेटते आपल्याला
आता मात्र वैभवाची जागा घेण्यासाठी गेलाय तो राहुल अँड फ्रॉम देऊड एक आक्रमक फलंदाज. योग्य ती कामगिरी मित्र आपल्याला आता करायला लागणार आहे. राहुल आणि गोलंदाजीसाठी आहे तो अमित पवार. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते अमित पवार याच्या मार्फत. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा या खेळाडूने केलं होतं. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या होत्या आणि तोच गोलंदाज अमित पवार आता मात्र सज्ज होईल आणि स्ट्राईकवर असेल तो राहुल गवाणकर. फुल टॉस टाकला चेंडू. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अभिषेक. पुन्हा एकदा झेलबाद झालाय तो राहुल. बॅक टू बॅक दुसरा धक्का देण्यात यश भेटते येते अमित पवार याला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटले अमित पवार याच्या मार्फत. यादा 11 संघाचे संघमालक अभय भटसावळे यांच्या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत मित्र हो. आता मात्र स्ट्राईक वर असेल तो गौरव मॅन फ्रॉम रत्नागिरी आयकॉन प्लेयर आणि गोलंदाजी मार्फत ओमकार नेवरेकर. ओमकार याचा पहिला चेंडू स्ट्राईक वर असेल तो गौरव. पहिला चेंडू सुंदर असा टाकला चेंडू होता मात्र अतिरिक्त धाव भेटते. पुढचा चेंडू सुंदर असा मायला फटका स्टँड अँड डिलिव्हर पाहू शकता. 6 धावांसाठी गौरव नागवेकराच्या बॅटून निघालेला हा पहिला षटकार. सुंदर असा टाकला चेंडू होता. चेंडू खाली मिनेश थोडासा खराब थ्रो म्हणायला लागेल या ठिकाणी. नैसर्गिक अडथळ्यामुळे थ्रो जर का डायरेक्ट केला असता निश्चितच प्लेयर रन आउट झाला असता. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल तो गौरव नागवेकर. गोलंदाजी मार्फत ओमकार नेवरेकर. पुन्हा एकदा एक अतिरिक्त चेंडू पाहायला भेटतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 16 चेंडू 30 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत असेल तो ओमकार नेवरेकर. स्ट्राईकवर आहे तो गौरव नागवेकर. सुंदर असा टाकला चेंडू. सुंदर चेंडू पाहायला भेटतोय. आता मात्र 15 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल ती रत्नागिरी वॉरियर्स संघाला. पुढचा चेंडू ओमकार याचा. स्ट्राईकवर असेल तो गौरव. सुंदर असा टाकला चेंडू. पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सजवले गेले तर कुंदन रोलकर यांच्या मार्फत. गोलंदाजीसाठी ओमकार नेवरेकर. पुन्हा एकदा टाकला सुंदर चेंडू.
या ठिकाणी एक धाव घेण्यात यश भेटते ते गौरव याला लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पुढचा चेंडू ओमकार याचा स्ट्राईक वर असेल तो सपवान बारगीर. सुंदर असा टाकला चेंडू पुन्हा एकदा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला भेटतो ओमकार नेवरकरच्या मार्फत. पंचांचा षटक संमतीचा इशारा. आता मात्र 12 चेंडू आणि 29 धावांची गरज रत्नागिरी वॉरियर्स संघाला. या पुढील संबोधन करताना आपल्याला पाहायला भेटतील ते अमेय भटसावळे. रत्नागिरी वॉरियर्स संघाला 12 चेंडू आणि 29 धावांची या ठिकाणी गरज आहे. सामना मस्ट विन आहे त्यांच्यासाठी सेमीफायनल साठी क्वालिफाय होण्याला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावांवर संघ थांबलाय. मागील 4 चेंडू मध्ये 3 चेंडू निर्धाव कुठेसे मॅच फिरवू शकणारे असे चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं चौथं षटक घेऊन आलाय तो अमित. एक नावाजलेला गोलंदाज अबलोली संघाकडनं खेळताना दिसतो आपल्याला. एकदा रिव्हर्सचा फटक्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. लगातार डॉट चेंडू. बॅट्समन वरचं प्रेशर वाढवत जात आहेत. अजूनही 29 धावांची गरज आहे. लगातार येणारे निर्धाव चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. येत आहे 6 धावा गौरव नागवेकरच्या फलंदाजीमधनं. गौरवेच्या बॅटमधून येतोय धमाका. मागचे आलेले निर्धाव चेंडू ह्या चेंडूवर धावा भरून काढल्यात गौरव याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा थायस पॅडवर आपटलेला चेंडू परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव. आता इथे मात्र सामन्याचं समीकरण 8 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 22. पुढील चेंडू अमित याचा. थोडासा स्लोअर बन पद्धतीचा आणि कुंदन रोईलकर याने झेल पकडलेला आहे. यष्टी रक्षण चांगल्या दर्जाचं इथे पाहतोय आपण कुंदन कडनं. आणि सफवाण्याची जागा काढण्यासाठी गेलाय तो आता मात्र संकेत. कुठेतरी प्रेशर फलंदाजांवर आपण पाहतोय इथे. लगातार डॉट चेंडू आणि सफवानची विकेट. डावखोरा फलंदाज. पुढील चेंडू अमित याचा. धावा हव्यात त्या 22. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि चेंडू जातोय कट लागून. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 44.
वैयक्तिक पहिल्या संघाकडनं अंतिम षटक घेऊन आले ते मिनेश मेस्त्री. सडेवाडी एक्सप्रेस मिनेश मेस्त्री, अक्षय राठोड दोन्ही फलंदाजांना टीप देऊन आलेले 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या ठिकाणी. सुंदर टोललेला चेंडू, चेंडू सीमा पार जातोय, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. दॅट्स अ बिग हिट फ्रॉम गौरव नागवेकर. मस्ट विन मुकाबला आहे या ठिकाणी रत्नागिरी वॉरियर्स संघाला. सामन्याचं समीकरण बदलत आहे. येणारे चेंडू असतील 5 आणि धावा जमवायच्या आहेत त्या 12. थोडस मिनेशवर प्रेशर वाढताना या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू येतोय पुन्हा एकदा सीमा पार षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार येत आहेत गौरव नागवेकरच्या फलंदाजीतनं. आक्रमक फलंदाज म्हणून आपल्याला का ओळखलं जातं याची ओळख करून देतोय गौरव नागवेकर. अक्षय राठोडने दिलेले टीप या ठिकाणी सक्सेसफुल करून दाखवतोय गौरव नागवेकर. आता मात्र थोडस सोपं समीकरण म्हणावं लागेल ते रत्नागिरी वॉरियर्स संघाला. 4 चेंडू आणि 6 धावा. वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय गौरव नागवेकर. येणार आहेत पुढील चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार खेचून गौरव नागवेकरने ही मॅच आपल्या खिशात घातलेली आहे आणि या ठिकाणी वैयक्तिक 34 धावांवर गौरव नागवेकर नाबाद संघाला मुकाबला जिंकून पवेलियनकडे परततोय. आणि रत्नागिरी वॉरियर्स हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.